आज सगळेजण आमची भाषणं ऐकण्यापेक्षा त्याला पाहायला आलेलो आहोत, त्याला भेटायला आलेलो आहोत. आणि त्यामुळे अतिशय कमी शब्दामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्याचं अभिनंदन करणं, आणि मी कोल्हापूर जिल्ह्यातलं असल्यामुळे माझ्या जिल्ह्यातलं आणि आमचे तालुके लागून आमचं बुधरगड यांचं राधानगरी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाव जे आहे, या गावालाही महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं गाव म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यामुळे महाराष्ट्र शासन, कोल्हापूर जिल्ह्यामधला नागरिक, महाराष्ट्राचा मंत्री अशा सगळ्या भूमिकेतून त्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी उभा आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. बसल्या बसल्या मला असं जाणवलं की स्वप्नील कुसाळेने त्याच्या शब्दामध्ये, नावामध्ये असणारं स्वप्न हे व्यवहारामध्ये आणलं. ते त्याने आणि आपण सगळ्यांनी म्हणून खूप वर्ष मनाशी बाळगलं होतं, ज्याचा उल्लेख वारंवार झाला की 52 साली कोल्हापूर जिल्ह्याच्याच मातीमध्ये खाशाबा जाधव नावाच्या अतिशय चांगल्या कुस्तीपटूने ब्रॉन्झ पदक मिळालं होतं. त्याच्यानंतरचा एक खूप मोठा गॅप हा महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये होता, आणि असं वैयक्तिक पदक मिळाल्यानंतर संपूर्ण देश तर आनंदित झाला. म्हणजे ज्या प्रकाराने माननीय मोदीजींनी त्याला फोन केला, त्याचं अभिनंदन केलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं, तर आपण सगळेच जण आनंदित झालेलो आहोत. परंतु आपण जे त्याच्याशी जवळचे आहोत त्यांना खूप आनंद झाला आहे. मी अभिनंदन करतो. शासनाची गेल्या काही वर्षामध्ये ज्या प्रकारची भूमिका आहे त्यातून म्हणजे शेवटी किती दिलं तर ते कमी असतं, ते वाढवायला पाहिजे. पण त्या घेतलेल्या निर्णयामुळे सुद्धा खूप खेळाडूंना बळ मिळालं. आपल्याला माहिती आहे की हे बालेवाडी स्टेडियम हे ज्या साईजचं आहे ते मेंटेन करणं हा सोपा विषय नाही आहे. त्यात येणारे विद्यार्थी, त्यांचं प्रशिक्षण, त्यांच्या सुविधा, या सगळ्या गोष्टी करण्याच्या बरोबरीने वेळोवेळेला चांगलं यश मिळालेल्यांना कॅश प्राइजेस वाढवणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकरीचा निर्णय आपण घेतला. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र शासनातली पहिली विदाऊट MPSC क्लास 1 ही तेजस्विनी सावंत आहे की तिने 2006ला मेलबर्नला राष्ट्रकुलमध्ये 2 मेडल मिळवले. मला आजही आठवतं, म्हणजे महाराष्ट्रातला कितीही उंचीवरचा नेता असला तर तो खेळासाठी कसा वेडा झालेला असतो. ज्या दिवशी त्याला मेलबर्नला 2 गोल्ड मेडल मिळाली, त्याला अजितदादा पवार हे सख्या बहिणीकडे, विजयाताईकडे होते. सकाळी 7 वाजता ते तिच्या घरी पोहोचले. ही मेलबर्नलाच होती, तिचं घर भाड्याचं, अंधारं त्या राजारामपुरीतलं. पण दादा पोचले. दादाने घोषित केलं की बा हिला आम्ही विदाऊट MPSC क्लास 1 देणार. पुढे बरेच वर्ष त्यातल्या कायदेशीर अडचणी आल्या आणि मग शेवटी तिला क्लास 1 मिळालं. त्याच्यानंतर अनेक मेडल्स मिळाल्यानंतर प्रमोशन झालं, ती डेप्युटी डायरेक्टर झाली. आणि आता महाराष्ट्र शासनाने हा कायदाच केला व्यवस्थित, म्हणजे कोणाला तर मागायची जाऊ शकता नाही. ते एक चार्ट तयार झालेलं आहे की कुठल्या स्तरावर मेडल मिळालं तर विदाऊट MPSC तुम्हाला काय मिळणार. को देशमुख सर, विशेषतः 2-3 वर्ष कोविडमुळे बरीच यादी पेंडिंग होती, ती सगळी परवा रिलीज झाली. देशमुख सर, माझं भाग्य असं की ज्या दिवशी सभागृहामध्ये प्रश्न लागला त्यावेळेला आपले मंत्री जे आहेत संजयजी, ते गेले होते गावाकडे आणि त्यांनी माझ्यावर सोपवलं की ह्या प्रश्नाला तू फेस कर. म्हटलं की माझ्या आनंदाची गोष्ट आहे, फक्त एकच आहे की मी काही घोषित करू शकतो आणि ऑन द फ्लोअर ऑफ असेंब्ली मी जे घोषित केले तुला करायला लागेल, तुम्हाला बिंदास कर. आणि त्या दिवशी खूप गोष्टी आपण घोषित केल्या. त्यात प्रामुख्याने जी पेंडिंग सगळी यादी आहे ती सगळी आपण त्या दिवशी क्लिअर केली. या सगळ्यांना आता अपॉइंटमेंट लेटर मिळतील. आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा ह्या बाबतीमध्ये सातत्याने सगळ्या खेळाडूंचा पाठपुरावा आहे, त्याच्या पाठीशी उभं राहणं आहे. मी स्वप्नीलचं मनापासून अभिनंदन करतो. आईवडिलांना आपण सगळेजण ओळखतो, अतिशय म्हणजे TV वर तर आईसारख्या रडतानाच दिसत होतात, आनंदाचे अश्रू होते. पण आपल्या मुलासाठी खस्ता खाणं म्हणजे काय आणि खस्तांचं चीज होणं म्हणजे काय ते अनुभवून त्यांना खूप भरून येत होतं. खूप गोष्टी स्वप्नीलसाठी आगामी काळात घोषित करायच्या आहेत. माझा स्वभाव असा आहे की मी घोषित केले तर मग मी सगळ्या लेवलला पाठपुरावा करतो, त्यामुळे आता घोषित करत नाही. देवेंद्रजीने आणि एकनाथजीने मला असं सांगितलं आहे की आपल्याला याच्यासाठी खूप गोष्टी करायच्या. जेव्हा शांतपणे बसून त्याची नोकरी, त्याच्या पुढच्या ट्रेनिंगसाठी सरकारची मदत, असं खूप चांगलं पॅकेज हे सरकार डिझाईन करत आहे.
थोडी त्यातली उत्सुकता राहिली तर बरं होईल, त्यामुळे मी आता घोषित करत नाही. परंतु त्याने कर्तृत्व असं गाजवलेलं आहे की ज्या कर्तृत्वामुळे ह्या सगळ्याला तो एलिजिबल आहे, तो पात्र आहे, तो स्वाभाविकपणे ह्या गोष्टी त्याला मिळण्यासाठी योग्य व्यक्तिमत्व आहे. दीपालीताईंचा खूप जुना परिचय, पण सारखं दीपा देशपांडे म्हणजे कोणते नवीनच आलेले दिसत आहेत. पण त्या तिघींचा म्हणून एक ग्रुप आहे आणि त्यांनी त्या महाराष्ट्रातल्या देशाच्या शूटिंगला एक दिशा दिली. अंजलीताई भागवत, त्यानंतर सुमाताई शिरूर आणि स्वतः दीपालीताई देशपांडे. आता आल्यानंतर असं लक्षात आलं की या दीपा देशपांडे सारखं टी व्हीवर दिसत आहेत, त्या दीपाली देशपांडे आहेत. या गगन नारंगचे त्या खेळाडूंना अतिशय योग्य दिशा देणं, या सगळ्या खेळामध्ये विशेषतः खेळामध्ये आप रख रहे थे तो इनके सबके साथ रहने के कारण हे सगळं मला इतकं पाठ आहे की या सगळ्या खेळामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे एका अर्थाने त्यांना त्या लाईन्सवर डेव्हलप करावं लागतं की तुझा नेम तेव्हाच बसेल जेव्हा तू कॉन्सन्ट्रेट होशील. तर असं दीपालीताईंसारख्या अनेकांनी केलं. देशमुख सर कलेक्टर होते, कलेक्टर म्हणून त्याने खूप नाव मिळवलं आणि आता खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते खूप सगळ्यांना प्रोत्साहन देत आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.